जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल। Society, Chhatrapati Sambhajinagar. Now today's our second chief guest is Mrs. Shobhaji Sonawne, Sumantai Jimhane, primary teacher of Vidya Parvani. So I इंग्लिश स्कूलचे सर्व सभा आमचे मार्गदर्शक गुरुवारी सोनवणे सर, माझ्या वर्गाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती सोनवणे मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक. 1947ला भारत स्वतंत्र झाला, परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. जवळजवळ 1 वर्षानंतर हैदराबादचे संस्थान आपल्या भारतामध्ये विलीन झाले आणि त्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून हैदराबाद संस्थान या ठिकाणी विलीन झाले. स्वामी रामानंद तीर्थ, गणितभाई सावरकर अशा अनेक लोकांनी त्यावेळेस मोठा संघर्ष केला. त्या संघर्षाला शेवटी यश आलं. फायर ॲक्सिडेंट झाल्यानंतरच आपल्याला जो निजाम होता तो त्यांनी हात पकडले आणि आपल्या हातामध्ये ते विलीन झाले. तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्य, मराठवाडा हा भाग स्वातंत्र्य नव्हता, स्वतंत्र नव्हता. मोठे मोठे संस्थाने त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांच्या मालमत्ता ते भारत सरकारला जुमानावर तयार नव्हते. त्यावेळी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ॲक्शन घेतली आणि सर्वांना त्या ठिकाणी सुटावं लागलं, आपल्यामध्ये विलीन व्हावं लागलं. योगायोग असा आहे की तरी सुद्धा आपल्याला या दिनाचं महत्व त्यानंतरच कळलं. गृहमंत्री शंकरराव चव्हाण हे गृहमंत्री झाले आणि गोविंदभाई रामानंद तीर्थ ह्या मंडळींनी परवानगी मागितली. बाकीचे मंडळी सव्वीस जानेवारी आणि या गोष्टी आता मुलांना सुद्धा सांगितल्या गेल्या. फक्त मराठवाड्यात, तेलंगणामध्ये झेंडा फडकवला जातो. त्याच्यामुळे गोविंदभाई श्राप, कापरा, स्वामी रामतीर्थ आणि शंकरराव चव्हाण सुद्धा त्यावेळेस होते. त्या सर्वांनी आणि त्यांच्या जवळचे गोविंदभाई श्रापच्या जवळचे नरसिंहराव म्हणजे एकदम जवळचे आणि ते इथं आपले छत्रपती संभाजीनगरला आले होते. कोण? नरसिंहराव आणि SP आपले सरस्वती दोन त्या संस्थेच्या क्रीडांगणावर तिथं एक सभा झाली होती. तेव्हा गोविंदभाई श्रापची मागणी केली की बा आमच्याकडे आम्ही काही स्वातंत्र्य तुमच्याबरोबर घेतलेलं नाही, आम्ही उशिरा घेतले 1 वर्षानंतर, तर आमचासुद्धा झेंडा फडकलाच पाहिजे. आणि तो इतिहास कोणालाही समजलं पाहिजे, विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातून समजलं पाहिजे. तो कोणत्याही भागाचा विद्यार्थी जरी असला तर त्याला माहीत पाहिजे की हा झेंडा त्या शिक्षिका खाली बसत नाही जोपर्यंत त्यांचं ते पिरियड संपत नाही पूर्ण. पेशा आहे का व्यवसाय आपला हा बुद्धिवंताचा पालकांचा किंवा इतर जनतेचा हा आपलं जे
धोरण आहे की पर्यायाने मुलांचा विकास कसा होईल, ते डेव्हलप कसे होतील, चांगल्या पदावर ते कसे जातील. आपल्या संस्थेतले काही विद्यार्थी शाळेतले डॉक्टर इंजिनियर झाले, फॉरेनला गेले, ते मला जरी असले तरी शिकवताना ते संदर्भासहित मुलांना शिकवलं पाहिजे. रेफरन्स शिकवलं पाहिजे, एक्झाम्पल तुम्ही शिकवलं पाहिजे, म्हणजे मुलांच्या लक्षात राहतं. Our chief guest and respected sir, Mari ma'am, respected Pushpa ma'am, and my dear teachers here, sir ma'am, to give a valuable time for thank you and program stage.